श्री स्वामी समर्थ. उपवास म्हणजे काय व तो कसा करावा? योग्य पद्धत. उपवास म्हणजे काय? उपवास हा संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ होतो देवाजवळ वास करणे, म्हणजेच शरीर, मन आणि आत्मा यांना शुद्ध करण्यासाठी अन्न व इंद्रिय भोगांपासून दूर राहणे. उपवासाचे मुख्य प्रकार. 1. पूर्ण उपवास म्हणजेच निर्जली उपवास. कोणतेही अन्न व पाणी न घेणे. 2. आर्द्र उपवास म्हणजे पाण्यासह उपवास, पाणी घेतले जाते पण अन्न नाही. 3. फलाहार उपवास. फळे, दूध, लाह्या, साबुदाणा, बटाटे यासारखी पचायला हलकी अन्नपदार्थे घेतली जातात. 4. एकादशी, सोमवार, शनिवार व्रत उपवास. ठराविक दिवशी धार्मिक श्रद्धेने उपवास ठेवला जातो. उपवासाचे उद्दिष्ट. शरीराची शुद्धी व आरोग्य संपन्नता, मनशांती व एकाग्रता, ईश्वर भक्ती व आध्यात्मिक प्रगती. उपवासाचे फायदे. पचन संस्था विश्रांती घेते. शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर फेकली जातात. मानसिक शांती लाभते. आत्मनियंत्रण वाढते. धार्मिक साधना सुलभ होते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.